महाराष्ट्रातले काही पर्यटक तिथे अडकलेले आहेत, आपल्यापर्यंत काय माहिती आली, किती सुरक्षित आहेत, कितीशी संपर्क झालेला आहे? बघितलं असेल काल नेपाळ तिबेटमध्ये अतिशय दुर्दैवी घटना ठिकाणी घडलेली आहे। अशा पद्धतीने अर्थक्वेक झाल्यानंतर त्या ठिकाणी महापूर आला, त्या ठिकाणी लँडस्लायडिंग झालं आणि त्यातून पूल असतील, गावं असतील, हायड्रोप्रोजेक्ट असतील, कसे आहे अतिशय विदारक पद्धतीमध्ये त्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत। आणि त्यामध्ये मग सध्या मानस सरोवरला लोकांचा त्याचा ओढा मोठा आहे आणि आपल्याकडचे सुद्धा महाराष्ट्रातले काही पर्यटक त्या ठिकाणी गेलेले आहेत। रिचा टूर्स ट्रॅव्हल्स कंपनीच्या 2 गाड्या त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या माध्यमातून ते मानस सरोवरला पर्यटक गेलेले आहेत। ती माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे। 4 जणांशी संपर्क झालेला आहे। अजून त्या ठिकाणी मी माझ्या शेजारी राहणारे कुटुंब परवा 4 दिवसापूर्वीच मला भेटून आम्ही मानस सरोवरला चाललोय म्हणून त्या ठिकाणी गेलेले 4-5-6 दिवसापूर्वी मला लगेच ही बातमी बघितल्यावर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला। पण एक दिवस माझा काही कॉन्टॅक्ट त्यांच्याशी झाला नाही, पण काल रात्री संध्याकाळी माझा त्यांचा कॉन्टॅक्ट झालेला आहे। ते मानस सरोवरला त्या ठिकाणी आहेत। त्यांच्या गाडीमध्ये सुद्धा जवळपास 37 जण त्यांच्या सोबत आहेत। आता ते कुठले आहेत याची मला कल्पना नाही, कारण मुंबईचे सगळे एकत्र मिळून टूर कंपनी सगळे त्यांना आयोजन करून, मग त्यात काही आंध्रचे पण आहेत, साऊथचे आहेत, इकडच्या आता मुंबईमधून किती जण गेलेले आहेत याची मला कल्पना नाही। आता मी सकाळपासून त्यांना कॉन्टॅक्ट करतोय पण त्यांचा कॉन्टॅक्ट होतोय, पण ते सुखरूप आहेत। त्यामुळे आता आम्ही प्रदक्षिणा घालतोय, आम्ही असं चाललेलं आहे। पण या ठिकाणी सगळ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न मी करतो, पण लँडस्लाइडिंग झाल्यामुळे सगळं तिकडचे सिस्टीम सगळ्या कोलॅप्स झालेल्या आहेत, त्यामुळे फोनवर कोणाशी संपर्क होऊ शकत नाहीये। पण मला वाटतं 4 जणांचा आमचा संपर्क झालेला आहे, ते सुखरूप आहेत। पुढचा सगळा शोध घेण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो आणि आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे की आपल्याकडे सगळी माहिती संकलित करा, कोण कोण कुठे कुठे गेलेलं आहे, त्या भागात फिरायला कोण गेलेलं आहे, पर्यटन करायला कोण गेलेलं आहे, त्यांची सगळी माहिती जमा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। त्यासाठी आमची वेबसाईट पण आहे, 24 तास ती त्या ठिकाणी खुली आहे। अजूनही कोणाकडे काही माहिती असेल तर त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी कळवावं। दिल्लीशी आमचा संपर्क सतत सुरू आहे, 24 तास आम्ही अलर्ट मोडवर आहोत। मला वाटतं अजून कोणाकडे काही अतिरिक्त माहिती असेल तर ती निश्चित आम्हाला द्यावी। आपल्याकडनं एक माहिती गोळा